मध्ये प्रवेश करणारा नक्कीच एक चांगली संकल्पना चांगलं आयोजन आपण पाहतोय. सुंदर असं नियोजन या टर्फमध्ये प्रथमच आपल्या बदलापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच चांगलं स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये मात्र खऱ्या अर्थाने लाख मोलाची आपण पाहतोय माणसं. चला यस बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय केतन पाटील आणि दोन्ही एवन जोडी यावेळेस मैदानामध्ये एका बाजूला आपण पाहतोय हेरंबा आणि तेजस ही जोडी मैदानात आहे. मागच्या मॅचचा हिरो तेजसला आपण पाहतोय. स्टेडियमची लाईट्स ऑन. संध्याकाळचं सत्र इथे मात्र चालू झालंय. मेगा फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम सम्राट, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टीम युनायटेड बॉय डेव्हिड. दोन्ही टीमला शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल होते पंचांच्या माध्यमातून पहिलाच बॉल आपल्या समोर. बॉल तयार. खोलवा टप्पाचा बॉल इथे मात्र कवच दिशेने फटका सजवला. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. एकदा इथे मात्र 51 आली. शांतता संयमीचा खेळ इथे मात्र चालू आहे. महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस काय फटका आहे. क्लास फटका दाखवत असताना हम भी किसी से कम नाही. हाय येतोय षटकार साधा. सात धावांनी मात्र संजीवनी देण्याचं काम केलं. या स्कोर काढला. धावफलकाचा जर विचार केला तर 2 बॉल झालेत आतापर्यंत आणि 6 धावा धावफलकावरती. शेजारी यावेळेस मात्र फलंदाजाचे वाढलेत. आता मात्र जर विचार केला तर प्रथमेशला आपण पाहतोय शेजारी ते वाढत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं वाईड +1. वाईड +1 यस पंच आपण पाहतोय अजर. इथे परत एकदा चुकी मैदानामध्ये घडली आहे. सलगचा जो विचार केला थोडीशी खराब अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावफलकाचा जर विचार केला तर 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. मोठा फटका मारायचा होता परंतु इथे मात्र चुकी घडली आहे. चेतनच्या माध्यमातून बॉल मागे येत्या क्षेत्ररक्षक धावतोय परंतु इथे मात्र मिळतील फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 10 या आकड्यावरती. महत्वपूर्ण षटक यावेळेस मी तर म्हणेन आपल्याला पाहायला मिळतोय केतनच्या माध्यमातून. परंतु आता मात्र महागडे षटक ठरतंय की काय यावेळेस. इथे मात्र पाहावं लागेल मैदानामध्ये घडलंय काय. अजून इथे मात्र पूर्णपणे प्रयत्न केले होते. एफर्ट्स 100% होत्या परंतु इथे मात्र त्याचं फळ मात्र काही मिळालं नाही. या 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. 4 बॉलचा खेळ झाला. 11 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं कलेक्शन जयूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि हे एक धाव मात्र 51 आली आणि एक धाव इथे मात्र कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही फलंदाजाचं चांगले फटके आपल्याला पाहायला मिळतात. देखणे स्ट्रोक्स गुड अँड सेन्सिबल क्रिकेट. शांत क्रिकेट यावेळेस आपण पाहतोय नो बॉल. बघा पंचांचा निर्णय अंतिम. बघा माध्यम पंचांचा निर्णय अंतिम. बघा डॅनी विनंती असेल. चला प्रथमेश मागे व्हा. आपण विनंती असेल. चला शुभम मागे व्हा. चला चेतन माध्यम चला विनंती आहे मागे व्हायचं. आपली स्पर्धा आहे. धावफलकाचा विचार केला तर 13 धावा धावफलकावरती 30 रन्स स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पुढे पोहोचेल. चला शांतता ठेवा विनंती आहे. माध्यम आपली स्पर्धा लाईव्ह देखील आपण पाहतोय. इथे मात्र लॉंगॉनच्या दिशेने फटका सजवलाय आणि एका धाव्यावरती इथे मात्र समाधान मानावं लागेल. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला. धावांचा जर विचार केला तर 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ नो विकेट. अजूनही एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली नाही. या खऱ्या अर्थाने याचा विचार केला तर जमेची बाजू मी तर म्हणेन यावेळेस युनायटेड बॉईजकडून पाहायला मिळते. तब्बल युनिटी बॉईजकडून पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं 14 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. 14 ऑन बोर्ड.
चेतनला आपण पाहतोय सम्राट एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे खऱ्या अर्थानं मोठमोठ्या खेळाडूंना पूर्णपणे पायामध्ये बेड्या टोकण्याचं काम सातत्याने करत असतो, तोच यावेळेस आपण पाहतोय चेतन यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आला. खऱ्या अर्थाने आज जर विचार केला तर सम्राट सीसीमध्ये गौरव मात्र कुठल्याही प्रकारचं इथे मात्र मिस होत नाही आहे, कारण की खऱ्या अर्थाने कुठल्याही प्रकारची कमी त्या टीमला मात्र भासवत नाही आहे. एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो सम्राटच्या माध्यमातून. गौरव भोईरसारखा एक खेळाडू आज मात्र नाही आहे, परंतु आत्ता देखील जर विचार केला तर काय खेळ चालू आहे या मैदानामध्ये. चांगलं चांगलं जेल यावेळेस टिपला, क्षेत्ररक्षकाने टिपला जेल आणि संकुष्टात आलाय फलंदाज. हेरंबचा खेळ, फलंदाज बॅक टू डक आउट. यावेळेस आपण पाहतोय ज्या प्रकारे मी उल्लेख केला चेतनला आपण पाहतोय ओळख आहे सातत्याने आपण पाहतोय. चेतन साळवे उर्फ मंग्या या नावाने मात्र प्रसिद्ध आहेत. राईट हँड राऊंडर विकेट बॉलिंग ट्रॅकवरती परत एकदा सज्ज झाला आहे आणि मयूर दिवेकरला आपण पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे, ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने खेळत असतो, परंतु आता मात्र त्याचं होम ग्राउंड जे सरावाचं ठिकाण आहे त्याचं इथे मात्र खेळतोय आणि इथे मात्र पाहावं लागेल. हात लागला हात. पुढचा बॉल या 20 लॉफ्ट केला लेग साईडच्या दिशेने. इथे मात्र पाहावं लागेल, एकच धाव मिळेल आणि या एक धावांनी इथे मात्र एकवडण्याचं काम करतात. धावफलकाचा जर विचार केला धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 16 या धावसंख्येवरती. दुसरं षटक यावेळेस आपण पाहतोय हाताळण्यासाठी सज्ज चेतन. षटक क्रमांक दुसरं 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. महत्वाची विकेट आपण पाहिली हेरंबच्या माध्यमातून पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षणमध्ये बदलाव, चेंज ऑफ फील्ड आपल्याला पाहायला मिळते. महत्वपूर्ण कामगिरी इथे मात्र करायचं आहे दोन्ही टीमला. संघर्ष मात्र आता वाढलाय. त्यावेळी सहावीमध्ये फटका, इथे मात्र सुंदर असा जेल टिपला आदित्यनं. फलंदाजाला इथे मात्र परतावं लागेल. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना फलंदाज बाद. शेवटचा बॉल असेल नक्कीच. 5 बॉलचा खेळ झाला. धावफलकाचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी मित्रमंडळीने यावेळी चेतनने केलं. 18 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळी परत एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. पुढचा बॉल आपण पाहतोय कोल टप्पाचा बॉल. इथे मात्र थांबून ठेवलाय. काय कमबॅक. ज्या प्रकारे मी उल्लेख केला का त्याला म्हटलं जातं सम्राट एक्सप्रेस, ते मात्र पूर्णपणे परफॉर्म केला. फक्त आणि फक्त विचार केला तर 4 धावा मात्र खर्च केल्यात आणि महत्त्वाच्या 2 विकेट मात्र त्यांनी प्राप्त केल्यात. कौतुक करावं तितकं कमी आहे चेतनचं. ज्या प्रकारे केतनने बॉलिंग केली होती 14 धावा त्यांनी पहिले षटक हाताळण्यासाठी आला होता आणि 14 धावा खर्च केल्या आणि तिसरा षटक घेऊन आला महादेवला आपण पाहतोय. यस, महादेवचा दिवस आहे खऱ्या अर्थाने. आज महाशिवरात्री आहे. सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. पाहतोय आज महाशिवरात्र आणि महाशिवरात्र देखील आज मात्र त्याचा दिवस आहे महादेवचा. परंतु आज मात्र या महादेव सुरोशीचा दिवस आहे का ते देखील पाहावं लागेल. राईट हँड राऊंड विकेट बॉलिंग ट्रॅकवरती. समोर डावकर आताचा फलंदाज ऑफसाईडच्या दिशेने. इथे मात्र पाहावं लागेल. इथे मात्र 1 धाव कंप्लीट. चिकी सिंगल इथे मात्र कंप्लीट झाल्या. शांतचा संयमीचा खेळ इथे मात्र चालू आहे. झटापट या स्पर्धेमध्ये
कोण जिंकेल आणि कोण मेगा फायनलमध्ये क्वालिफाय होईल ते येणारी वेळ सांगून जाईल. आकर्षण आपण पाहतोय या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने 7 फुटी ट्रॉफी आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय कोला टप्पाचा बॉल मिनी हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेशला आपण तिथे पाहिलं पतूला बॉलवरती आला आणि एक धाव येते मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 20 धावा दफलकावरती 20 ऑन बोर्ड. अर्थाने आपण पाहतोय अजून एक्स्ट्रा खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. त्यांचे पाठीराखे आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमेशचा विचार केला तर नंतर प्रणय देखील थोडंसं बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय आज. नक्कीच दोन्ही भावांमध्ये मात्र चुरस चालू असते सातत्याने. हॅलो 2 बॉलचा केस झाला. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय सलगचा विचार केला 2 बॉलवरती सिंगल धब्बा आल्या. आता तिसरा बॉल आपल्या समोर आहे. यावेळेस पंच केलं बॅकस्ट्रीट लावून इथे आपल्याला पाहायला मिळतो आणि टारक हिट करायचं होतं परंतु सुखरूपरित्या एक धावा इथे कंप्लीट होते आणि सलगचा विचार केला थेंबे थेंबे तळेस असे सिंगल धावा इथे आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्डवरती सलग 3 बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळतात. 21 धावा शुभ संख्या फलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका इथे मात्र शांत बसायला मी काय संत नाही यावेळेस मिळतील पूर्णपणे 6 धावा षटकार. तर एक मोठा खेळाडू आहे जेव्हा तो येतो ना तेव्हा एक ब्रँड बनून जातो. मयूर दिव्याकर एक मोठं नाव आहे परंतु आता मात्र तेच कामगिरी करतोय. परंतु समोर देखील सम्राट सीसी सारखा संघ आहे. कोण विसरेल या संघाला. जोरदार प्रहार केला होता. काय फटका होता. लाजवाब क्लास फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. आगळा वेगळा फटका आपल्याला पाहायला मिळतो. जणू काही ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळतोय की काय. परंतु इथे मात्र आपण जर विचार केला तर एकच धाव मिळेल. एका धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. 28 5 बॉलचा केस झाला. शेवटचा बॉल असेल. 28 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय खोलवा टप्पाचा बॉल इथे मात्र खोदून काढला. इथे मात्र पाहावं लागेल लाऊड अपील. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज मयूर बॅक टू डॅक. तीन षटकाचा केस समाप्त झालाय आणि शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आला यावेळेस जयूला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती चौथा आणि अंतिम षटक घेऊन आलाय जयू. बॉलर जयू आणि बॅट्समन रोशन. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय जयेश. जयू राईट हँड राऊंड द विकेट. शेवटचा आणि अंतिम षटक निर्णायक षटक मी तर म्हणेन यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र प्रहार केलाय लेग साईडच्या दिशेने. एक धाव इथे मात्र एकवडण्यात आली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. तब्बल 29 या आकड्यावरती
29 रनचा स्कोर कार्ड. शेवटचं षटक आपण पाहतोय. 29 धावा धाव फलकावरती. यावेळेस प्रहार करायचा होता, पाहावं लागेल. एक धाव येते मात्र लेग बाईच्या स्वरूपात ती एक धाव मात्र मिळते आणि एका धावाच्या मदतीने धाव फलक पोहोचलाय 30 या आकड्यावरती. 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. 30 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती प्रत्येक सज्ज आहे. यावेळेस प्रहार केलाय. काय फटकाय, लाज जवाब, क्लास फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या मिळतील पूर्णपणे 6 धावा. 36 धावा धाव फलकावरती आहेत. 36 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. व्हाईट बॉल, दोन्ही हातपंचांचे समांतर आणि धावा मिळाले त्यानंतर अवंतर धाव्याने धावफलक जाऊन पोहोचेल 37. इथे मात्र चुकी मैदानामध्ये घडली आणि आता मात्र एक धाव परत एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपात आड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 38. 38 ऑन बोर्ड. स्लोवर गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र या 2 धावा बघता बघता कंप्लीट झाल्यात. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 40. 40 रन्स ऑन स्कोर कार्ड. बॉलचा जर विचार केला तर 4 बॉल झालेत आणि 40 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 3 विकेट. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या मैदानामध्ये. चला बघा, स्पीडअप करा विनंती असेल. डान्सिंग फटका खेळायचा होता, पाहावं लागेल. इथे मात्र पाहावं लागेल, पंच निर्णय देतात. यस, इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक 4 लागत असताना फलंदाज इथे मात्र बाद. शेवटचा आणि अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतो. साहिल आपण इथे पाहतोय. खऱ्या अर्थाने मागच्या मॅचमध्ये काय कमाल केलं होतं. मात्र आपण पाहतोय एक एक्स्ट्रा धाव मिळेल आणि शेवटचा बॉल असेल तर तिथं साहिलला आपण पाहतोय. इथं बॅकफुट लावून पंच केलं. एक धाव इथे मात्र एकवडण्यात आली आणि इथे मात्र एका धाब्यावरती समाधान मानावं लागेल आणि धावफलकाचा जर विचार केला तर 42 धावा धावफलकावरती आहेत आणि 43 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. येणारे 24 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता चांगली नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही मातब्द संघ आमने सामने फाईट करताना पाहायला मिळतील. येणारे 24 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा बघा, दोन्ही टीम्सला विनंती आहे. खरं तर आपण पाहतोय स्मरा समृद्धी चषक 2024चा तरारा. शेवटची मॅच आपण पाहतोय. आजच्या दिवसातील फायनल मॅच. एका बाजूला सम्राट सीसी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नक्कीच जी टीम खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते.
मॅच स्टार्ट करायची विनंती असेल. आणि नक्कीच कुणाल सत्वे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय शशांकजी दोघांचं हार्दिक मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. एस के फिटनेसचे प्रॉपर रायटर दोघांनाही विनंती आपण या व्यासपीठावरती तुमची जागा आमच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने आपली स्पर्धा तुमची आमची स्पर्धा आहे. मान्यवरांची उपस्थिती नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच सन्मान्य सचिन दादा तदनंतर तसेच कुणाल त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे दोघांचं. आपण या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय स्टेशनला एस के फिटनेस त्यांचे प्रॉपर रायटर तर मॅच स्टार्ट होईल खऱ्या अर्थाने दुसरं सत्र इथे चालू होईल. नक्कीच मान्यवरांच्या माहितीसाठी आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसाची लास्ट मॅच आपण पाहतो. एका बाजूला सम्राट सीसी तर दुसऱ्या समोर आपण पाहतोय युनिटी बॉईज. नक्कीच आपला घरचा संघ इथे खेळतोय तर दुसऱ्या बाजूला सम्राट सीसी दोन्ही आपले संघ आमने सामने फाईट करतात. 4 षटकाची मॅच येणारे 24 बॉल आणि गरज असेल 43 धावांची. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय डायरेक्ट हिट करायचा होता परंतु इथे मात्र पाहावं लागेल. एक धावांचं श्रीगणेश होत असताना टीम सम्राट सीसीचा आपल्याला पाहायला मिळतोय. शांततेचा संयमीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल यावेळेस नक्कीच झाला. बॉलिंग ट्रॅकवरती हिरमला पाहतोय आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आदित्य. तर दुसऱ्या बाजूला देखील आदित्य नेक्स्टच्या दिशेने इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक धाव इथे मात्र एकवडण्यात आला. सम्राट सीसीचा जर विचार केला एक सर्व गुण संपन्न असा गाव आपल्याला पाहायला मिळतो. खऱ्या अर्थाने मोठा ब्रास बँड सम्राट बीट्स हे नक्कीच त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. फेमस असं ब्रास बँड आहे. तदनंतर त्यांचं आपण पाहिलं तर सम्राट गोविंदा पथक देखील. तदनंतर हा सम्राट सीसी संघ सातत्याने खेळत आल्या बऱ्याच वर्षापासूनचा हा खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन काय फटकाय बॉन्डलाईनच्या दिशेने दंदन दंदन करत बॉन्डलाईनच्या दिशेने हा येतोय चौकार 4 रन्स ठोक डीजे. आणि 7 धावा फलकावरती व्हाईट बॉल अतिरिक्त धाव्याने ते मात्र धाव फलक पुढे जाऊन सरसावता. पंचाचे दोन्ही हात समांतर धावा मिळाले त्या अवंतर आणि अवंतर धाव्याने धाव फलक जाऊन पोहोचला 8 या धावसंख्येवरती. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढचा बॉल यावेळेस बॅकफुट लावून पंच केला मयूरला आपण तिथे पाहतोय. चांगलं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतोय बॉलवरती आला. शेवटचा बॉल असेल 5 बॉलचा के नक्कीच झालाय आणि 8 धावा यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. नो बॉल असेल नक्कीच नो बॉल असेल परत एकदा हा बॉल नक्कीच टाकावा लागेल हेरंबाला. 9 धावा धाव फलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. या 20 बॅटची लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळते परंतु एकदा मेल डिक्लेअरच्या स्वरूपात आणि 10 धावा 1 षटकाच्या अखेरीस केस समाप्त झाला. 10 धावा धाव फलकावरती 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. जशा प्रकारे आपण पाहिलं पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 14 धावा परंतु आता मात्र 4 धावा मागे हा खेळ मात्र आता चालू आहे सम्राट सीसीचा. 10 धावा आतापर्यंत धाव फलकावरती पाहायला मिळतात. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ नो विकेट एक जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय स्वराज समृद्धी चषक 2024चा थरारा
मुख्य आयोजक या स्पर्धेचे आपण पाहतोय सन्मान्य सिद्धांत राऊत साहेब उपस्थित स्टेजवरती आपण पाहतोय आणि नक्कीच एक चांगली स्पर्धा तुमची आमची लाख मोलाची स्पर्धा मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय नक्कीच मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते संध्याकाळच्या सत्रामध्ये व्हाईट बॉल तर अर्थाने या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार सिद्धांत राऊत साहेब त्यांचे पिताश्री देखील इथे उपस्थित आहेत नक्कीच सन्मान्य सुरेश राऊत साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत आपण पाहतो अजित निकम सर ऑफिशियल पंच ते देखील तिथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात तदनंतर शशांक साहेब देखील उपस्थित आहेत तदनंतर कुणाल सटवे ते देखील उपस्थित आहेत SK फिटनेसचे प्रॉपर रायटर आहेत ते देखील तिथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि मान्यवरांची नक्कीच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये आणि के सन्मान्य मिलन शेट त्यांचं देखील इथे आगमन झालं त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देखील या व्यासपीठावरती प्रार्थने आपण पाहतोय संध्याकाळचं सत्र आहे बरेच मान्यवर नक्कीच इथे उपस्थित होतील इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय या बघता बघता पाहावं लागेल टोटल धावा किती मिळतील ते देखील पाहावं लागेल पंच आमच्यापर्यंत नक्की निर्णय कळवतील टोटल मिळतील या 3 धावा आणि 3 धाव्याच्या मदतीने धावाला जाऊन पोहोचलाय तब्बल 17 या आकड्यावरती 17 ऑन बोर्ड 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात आदित्यला आपण पाहतोय यावेळेस फटका चांगला आहे कार्पेट ड्राईव्हच्या साह्याने ते मात्र बॉल ट्रॅव्हल झाला मिड विकेट एजमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि एका धावेच्या मदतीने धाव जाऊन पोहोचले 18 रन्स ऑन स्कोर कार्ड तेजसचा विचार केला काय गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये त्याच्या माध्यमातून झाली बस बॅक फुटला पंच केलाय पूर्णपणे इथे मात्र मयूरला आपण पाहतोय झोकून दिले टीमसाठी आणि आता मात्र ही एकदा वेकवडण्यात आल्या 93 रन्स ऑन स्कोर कार्ड तेजसचा विचार केला 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात 19 धावा धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात आणि अजून जर विचार केला तर 12 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये येणारे 12 बॉल आणि 24 धावांची गरज सम्राट सीसी या संघाला आहे कोण जिंकेल हा सामना एका बाजूला आपण पाहतो युनिटी बॉयज दुसऱ्या बाजूला सम्राट सीसी हाय व्होल्टेज मॅच कोण जिंकेल आणि कुठल्या संघाला मात्र घरचा रस्सा पकडावा लागेल ती येणारी वेळ सांगून जाईल यावेळेस बॅटची कड आपल्याला पाहायला मिळते संधी होती परंतु या संधीचं सोनं करता आलं नाही या ते सर्रार बन्नाट वेग अवधूतची आपल्याला पाहायला मिळते परंतु आता मात्र चुकी थोडीशी करत असं आपल्याला पाहायला मिळते एक धाव येते मात्र महत्वाचं या मॅच मध्ये एक मोठा फटका या मॅचला मात्र पलटू शकतो बॅटची कडा परत एकदा आपल्याला पाहायला मिळते आणि एक धावा इथे मात्र पाहायला मिळतात बुनबुनसे सागर बनतात थेंबे थेंबे तळे सस्य असं समीकरण आहे परंतु एक धावाने इथे मात्र काही घडणार नाहीये काही बिघडणार नाहीये मोठ्या फटक्यांची आतिषबाजी इथे मात्र करावी लागेल टीम सम्राट सीसी या संघाला यावेळेस मोठा प्रहार आहे इथे मात्र पाहावं लागेल काय क्षेत्ररक्षण आहे कमाल परंतु इथे मात्र एकच धाव मिळेल कौतुक करावं तितकं कमी आहे त्या क्षेत्ररक्षकाचं 3 धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचवल्यात जर तो फटका अडवला नसता तर नक्की 4 धावा मोजाव्या लागल्या असत्या टीम सम्राट सीसीला 3 बॉलचा केस झाला काय गोलंदाजी आहे क्लास गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अवधूतच्या माध्यमातून पुढचा बॉल यावेळेस प्रत्येकदा बॉलिंग ट्रॅक वरती चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इथे मात्र मयूरला आपण तिथे पाहतोय 8 बॉल आणि आता मात्र गरज असेल ती म्हणजे 20 धावांची येणारे 8 बॉल आणि 20 धावांची गरज आहे या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये क्रिकेट मित्रांनो काही सांगू शकत नाही या शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल का ते देखील पाहावं लागेल पुढचा बॉल इथे मात्र चुकी मैदानामध्ये घडली
वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 8 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कोण जिंकेल आणि कुठल्या संघाला मात्र हार पत्करावी लागेल. इथे मात्र एक धाव मिळेल. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतं. येणारे 7 बॉल आणि गरज असेल ती म्हणजे 18 धावांची. 7 बॉल 18 धावांची गरज. महत्वपूर्ण बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाचा बॉल आपल्या समोर. पुढून खेळण्याचा प्रयत्न बादशीकडे आपल्याला पाहायला मिळते आणि एक धाव. इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय पाहावं लागेल. धक्का लागत असताना टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण बदलला. येणारे 6 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. गोलंदाजला आपण पाहतोय सागरला आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय खऱ्या अर्थाने आदित्य गीतेला मॅन फ्रॉम सम्राट. महादेवला आपण पाहतो तिथे नॉन स्ट्राईक एंडला. महत्वाची मॅच आपण पाहतोय आणि महत्वाच्या मॅच मध्ये मात्र कुठला संघ जिंकेल कोण ठरेल या मॅचचा सिकंदर ती येणारी वेळ सांगून जाईल. ते सरळ बनाट वेग काय क्लास आहे. आवीस मी तर म्हणेन पूर्णपणे वेळ युनिटी बॉईजच्या माध्यमातून झुकली. आजचा दिवस मात्र त्यांच्याच नावावरती झाला. मोठमोठ्या संघाला मात्र परास्त करून हा संघ इथे पाहायला मिळतोय आणि आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती जणू काही नेऊन ठेवलंय की काय या टीमला ते देखील पाहावं लागेल. यावेळेस फटका चांगला आहे. नो बॉलचा कॉल आहे. यावेळेस पाहावं लागेल. दुसऱ्या धाव्याचा कॉल इथे मात्र पाहावं लागेल. मैदानामध्ये घडलंय काय. नो +2 टोटल 3 धावा इथे मात्र एकवडण्यात आल्यात आणि 3 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 29 या आकड्यावरती आहे. 5 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. बघा खेळाडू कक्षामध्ये थोडासा आवाज शांतता ठेवायची विनंती आहे. 5 बॉल 14 धावांची गरज या मॅच मध्ये. 4 दिवसाची शेवटची मॅच. यावेळेस काय फटका आहे परंतु इथे मात्र चुकी घडणार नाहीये. महत्वाची विकेट इथे मात्र संपादित केली आहे. वाघाची शिकार मोक्याच्या क्षणी विकेट येत असताना 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज उमाद. चार बॉल आणि 14 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. मोहन पाडील आपण पाहतोय यावेळेस पाडीसाठी आला एक मोठा खेळाडू परंतु आता मात्र समोर देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे. यावेळेस फटका चांगला आहे. चांगला प्रयत्न गुड एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या धाब्याचा कॉल इथे मात्र पाहावं लागेल. इथे मात्र महत्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पाहावं लागेल. धक्का क्रमांक बघा पंचांचा निर्णय अंतिम आहे. यस डीजे फलंदाज बाद. काय गुड्डूचं पण पाहतोय 13 बॉल आणि 3 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थाने संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय मुख्य आयोजक या स्पर्धेचे सन्मान्य बादत राऊत साहेब यांचं इथे आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. वेलकम साहेब आपलं वेलकम आहे. खऱ्या अर्थाने डॅशिंग व्यक्तिमत्व युवकांच्या गळ्यातील ताबीज म्हणून ज्यांची ओळख सन्मान्य बादत राऊत साहेब यांचं इथे आगमन झाले संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. बॅट्समन आपण पाहतोय जयू. 3 बॉल 13 धावांची आवश्यकता. यावेळेस बॅटची कडा आता मात्र पाहावं लागेल. येस इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल आणि आता मात्र धक्का क्रमांक 14 लागत असताना फलंदाज इथे मात्र बाद झालाय आणि आता उर्वरित जर विचार केला तर 2 बॉल आणि आता मात्र गरज आहे ती म्हणजे 13 धावांची. 2 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये.
बघा 2 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. विकेट नसेल. 2 बॉल आणि 2 धावांची 2 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. महत्वपूर्ण बॉल यावेळेस आपण पाहतोय. नो बॉलचा कॉल आलाय. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा कॉल इथे मात्र पाहावं लागेल. या 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात आणि आता मात्र समीकरण मध्ये बदलाव होतोय. 2 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. मैदानात यावेळेस मात्र प्रेशर आहे. प्रेशर आणि प्रेशर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅकफुट लावून पंच केलं. इथे मात्र पाहावं लागेल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा कॉल असेल का यावेळेस? इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. एका बाजूला ही मॅच आता मात्र झुकली आहे. आता येणारा 1 बॉल आणि गरज असेल ती म्हणजे 8 धावांची. 1 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. एक चमत्कार या मॅच मध्ये मात्र मी तर म्हणेन या मॅचला मात्र बदलून ठेवेल. फक्त आणि फक्त जादूगारच या मॅचला पलटू शकतो. 1 बॉल आणि 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पूर्णपणे हा सामना तर फिनिश केलाय. आजच्या दिवसातील चॅम्पियन संघ ठरलाय युनिटी बॉईज. मुख्य आयोजकांचा हा संघ आपण पाहतोय. नक्कीच सन्माननीय सिद्धांत राऊत साहेबांचा हा संघ इथे खेळतोय आणि हा संघ मात्र विजयी झालाय. थेट मेगा फायनल मध्ये ज्यांनी प्रवेश केलाय. प्रथमाचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचं तेवढेच कौतुक.